टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबतच अनेक मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडूंचं राज्यात आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता पाहिलं तर आज राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची शिवतीर्थ या निवासस्थानी मुंबईत भेट होणार आहे। त्यासाठी आता बच्चू कडू जे आहेत ते मुंबईच्या दिशेने काही वेळातच रवाना होणार आहे। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। तो काय सांगणार, अत्यंत महत्त्वाचा दिवस आज राज ठाकरे आणि तुमची भेट होणार आहे। खरं तर एकंदरीत शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार, दिव्यांग असेल या कष्टकऱ्यांचं आंदोलन मोठं झालं पाहिजे त्या प्रमाणात अजूनही शेतकरी बाहेर येत नाही आणि म्हणून राजसाहेब ठाकरे आणि यांच्यासोबत एक बैठक आम्ही आज घेत आहोत। बैठकीत काही विषय चर्चेला येईल आणि ते खास करून राजकीय नसणार आहे। ते शेतकरी, मजूर, भूमिहीन मजूर आहे, शेतकरी आहे, जो कष्टकरी समाज आहे, त्या सगळ्या संदर्भात चर्चा होईल। कसं पाहता, मागे तुम्हाला पाठिंबा, आंदोलनाला तुमच्या पाठिंबा दिला होता, मराठीसाठी दुसरीकडे राज ठाकरेंनी आंदोलन केलं, तुमच्या आंदोलनात स्वतः बाळा नांदगावकर आले होते आणि आज भेट होत आहे। मला असं वाटतं का शहर आणि ग्रामीण एक शेतकरी म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहावं, ही आमची एक जे भावनिक आव्हाने आहे। आणि या निमित्तानं काही शेतकऱ्याच्या पाठीशी जर उद्या शहरातले किंवा ही सगळी नेते मंडळी उभी राहिली तर निश्चितच शेतकऱ्याला एक दिलासा भेटेल। 75 वर्ष स्वातंत्र्याला होऊन गेले आणि अजूनही शेतकरी आत्महत्या करतं, हा विषय फार गंभीर आहे आणि या विषयाला सगळेच लोक एकत्रित होऊन लढलो पाहिजे। आणि एक डावची ही लढाई कायमची, किमान राज्य सरकारपुरते जरी जे विषय आहे ते निकाली लागले पाहिजे। हो, अनेकदा बोललं जातं की राजकीय चर्चा होणार नाही, परंतु राज ठाकरेंसोबत तुमची चर्चा होत आहे। तुम्ही देखील एका पक्षाचे प्रमुख आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, राजकीयदृष्ट्या देखील या भेटीला महत्त्व आलेलं आहे। मला वाटतं याच्यात राजकीय काही विषय नाही। राजकारणाची भेट घ्यायची असेल तर वेगळी भेट घेऊ, पण शेतकरी शेतमजुरांच्या आंदोलनात कुठलंही राजकारण येणार नाही। त्यांना कशा प्रकारची ताकद भेटेल यासाठीच आम्ही हे सगळं प्रयत्न करतो आहे। जर आज पाहिलं तर आपण परिणय फुके, भाजपचे आमदार, त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचा बाप मीच आहे, म्हणजे शिवसेनेच्या शिंदेचा बाप मीच आहे, असं वक्तव्य भाजपच्या आमदारांनी केलेलं आहे। कसं पाहताय? भाजपचं काय, त्यांना म्हणजे याच्या अगोदर कोकाटे झाले, मग नंतर ते लोणारकर का काहीतरी झाले आमदार, आता परिणय फुके आहे। सत्तेतून आलेली मस्ती आहे। एकंदरीत जे काही चित्र आहे, मला वाटते जे बोलण्याची भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज जे बदललेली आहे, हा सत्तेतला आलेला परिणाम आहे आणि तो वारंवार दिसत राहील तुम्हाला। आज परिणय फुके असेल, अधिक कोणी असेल, कसं आहे, सत्ता पचवता आली पाहिजे ना। काल जसं बावनकुळेंनी सांगितलं का हे सगळी शेतकऱ्यांची नौटंकी आहे, तसं आता परिणय फुके, त्याच्या अगोदर नितेश राणे, हे सगळेचे बापच होऊन पाहत आहे। बापाचा अर्थ यांना कळला नसेल कदाचित। राज ठाकरेंसोबत भाऊ चर्चा होत आहे, आगामी काळामध्ये निवडणुकीमध्ये एकत्र येऊ शकतात का? तुम्ही आधी महायुतीमध्ये होतात, नंतर तुम्ही बाहेर पडला, स्वतंत्र निवडणूक लढवली, महाविकास आघाडीकडनं देखील तुम्ही मंत्री होता। राज ठाकरे आणि तुम्ही भविष्यात येऊ शकतात का? कारण राज ठाकरे सध्या छोट्या छोट्या पक्षांना जोडतायत। खरं तर कुठला पक्ष छोटा कुठला मोठा हा विषय नंतरचा आहे, पण माझं असं मत आहे का मी कुठलीही निवडणूक कोणासोबत युती न करता लढलो आहे आत्तापर्यंत। आल्यानंतर आम्ही कोणासोबत युती केली असेल भाग अलग आहे। आणि शेतकरी मजुरांच्या या लढाईमध्ये आम्ही राजकारण आणू इच्छित नाही। हा पूर्णतः वेगळा लढा आहे आणि राजकारण हे पूर्णतः वेगळं आहे। या लढाईमध्ये आम्ही मुळात आमच्या पक्षाचे झेंडेसुद्धा वापरत नाही आहे। त्याच्यानं आम्ही हा लढा सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय म्हणूनच याला पाहतो आहे। त्याच्यानं या चर्चेमध्ये राजकारणाची चर्चा होईल असं शक्यच नाही, झाली तरी आम्ही करणार नाही। हो, शेवटले दोन पक्ष, संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। सर्व धर्मसमभाव नपुंसक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि लाल किल्ल्यावर भगवा फडकला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आता हेच जर दुसऱ्यानं हिरवा म्हटलं असतं, कोणा निळा म्हटलं असतं तर मग काय झालं असतं। तिरंगा आज आमचा राष्ट्रीय ध्वज आहे, भगव्याला आमचा मानच आहे, पण भगवा हा तिरंग्यासाठीच उभा राहायला पाहिजे।
ही सात्विक सगळ्यांची कल्पना आहे आणि हा अशा प्रकारचा राष्ट्रद्रोह त्यांनी करू नये. उद्या कोणी उठण ते म्हणून आम्ही लाल किल्ल्यावर हिरवा लावू, कोणी निळा लावू. आज आमचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा असताना भिडेंची अशी भाषा हे त्यांच्या वयानुसार आहे, त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या नुसार मला वाटतं शोभणारी नाही. सरकारनं समज दिली पाहिजे. अशा पद्धतीनं हे जर दुसरं कोणी असं म्हटलं असतं हिरव्या निळ्याची किंवा पिवळ्या हिरव्या झेंड्याची जर भाषा केली असती तर कदाचित तुम्ही राष्ट्रद्रोही म्हटलं असतं. मग तुम्ही भगवा समोर घेऊन तिरंग्याला कमी करण्याचा जो प्रयत्न करताय तो भगव्याचा अपमान आहे आणि तिरंग्याचा अपमान आहे. एक शेवटला प्रश्न, आनंदाचा शिधा सुरू केलेला होता, परंतु यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही गोरगरीब कुटुंबांना. त्याची काही फार गरज नाही आहे, पण असो मला असं वाटतं का इकडे लुटाची व्यवस्था आहे आणि गरीब यांच्या आनंदाच्या शर्यतूनच सहन करतो असंही नाही आहे. खरं तर त्याची हक्काची लढाई दिली असती. कामगार आज तुम्ही पाहिलं तर अर्धे अधिक कामगार 7,000 ते 8,000 रुपये महिन्यानं आहे. मजुराला मजुरी भेटत नाही आणि ते न देता हा जो मलमपट्टीचा कार्यक्रम आहे खरं तर हा काही फार कोणा मागितलेला कार्यक्रम नव्हता. आनंदाचा शिरा आम्हाला वाटा असं कोणी मागणी केली नव्हती, पण निवडणुकीतून आलेला कार्यक्रम जसा लाडक्या बहिणीचा आला तसा हाही आला. मुळात ते म्हणताना त्यातली जळ राहू द्याची, बिमारी तशीच ठेवायची आणि वर पंक्ती फक्त लुटासाठी औषधी द्यायच्या, ह्या भूमिका एखाद्या डॉक्टरची जशी करप्ट प्रॅक्टिस असतं तशी प्रॅक्टिस सरकारची आहे. हे बच्चू कडू होते, आज राज ठाकरेंची ते भेट घेणार आहेत. भेट जी आहे ती राजकीय नसल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज ठाकरेंसोबत भेट होणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.